तर गाडी काढता काढताना मीच इथं स्लिप झालो का तर मी घेतलेली इकडं लादी पुसायला. तर इकडं बघा माझं पाय विसरले उठल्यान उलटी गाडी चालती का मग कसं तरी बॅलन्स केला आणि खाली उतरली. तर प्रियांश पण आता उठलेला आहे ना. हार पण आणले त्यावेळी आणि गजरा पण आणले, तो पण आईच्या फोटोला घातला मी. तर आता इकडची ना आता इकडची लादी पुसायची राहिली ती पण पुसून घेते पटापट. आणि आपली भांडी वगैरे भरपूर पडल्या ती पण आता घासून घेऊ. तर आता भांडी घासते, इकडची पण झाली पूर्ण. आता कपडे पण मला टाकते इकडं भिजत टाकले आणि बाकीचे धुवाचे आहेत हातामध्ये काही मशनीत ना. बाकीची अर्धी भांडी घासून झाली माझी. तर आता बऱ्याचशा आज 7-8 टोपच्या चहाच्या निघल्या. तेवढ्याने बाबा पण आले, बाबा गेले तर गावात कीर्तनाला. तर बाबा काही कीर्तनात जेवले नाही, तिथं भात होता, बाबाला लागतं नाचणीची भाकर. तर आता इकडं पापड पण भाजायला घेतले आणि मी ना. वरण पण झाला माझा आणि इकडं या पण शिरा पण चालू आहे प्रसाद बनवायला आईचे फोटोजवळ ठेवासाठी. प्रसाद पण झाला माझा ना. आई पण तेवढ्यात आली, आईला भेटलं काय शाल आणि श्रीफळ. आई घेतली बालद्या घेऊन, शर्यतींच्या बालद्या होत्या ना भरपूर, तर आईने तिथं 7-8 बालद्या दिल्या त्यांना. तर आईला त्यावेळी भाजी पण दिली, 2 डब्यात 2 भाज्या होत्या त्या पण दिल्या. तर आजचा आहे तर आज आहे सोमवार. तर आता झाले माझ्या आता शिरा बनवून. तर आता लगेच देवाला दाखवला नैवेद्य. आणि वैदिक आज आईला झालं 5 वर्षे पूर्ण. तर आता माझा उपवास आहे त्याच्यामुळे मी शेंगदाणा आणि गुळ घेतले खायला आणि प्रियांशला कोरडा भात भरवते